घराबाहेर पडणाऱ्या महिलांची अतिशय सुरक्षितता ही धोक्यामध्ये आलेली आहे आणि नालासोपाऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एक महिला रिक्षामध्ये प्रवास करत असताना एका प्रवासी व्यक्तीनं तिच्यासोबत अश्लील वर्तन केलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि त्या महिलेनं त्या पुरुषाला बेदम असा चोप दिलेला आहे। संबंधित पीडित महिला ही सध्या माझ्यासोबत आहे। ताई, नेमका काय प्रकार झाला तुमच्याशी सविस्तर सांगा। मी विरार ट्रेनकडून नालासोपारा उतरली, त्याच्यानंतर मी मोरेगावची रिक्षा पकडायला आली। तर मी एकटीच होती रिक्षामध्ये आणि बाकी सगळे जेंट्स होते आणि तो पियालेला होता, तो माझ्या बाजूला बसलेला। त्यांनी रिक्षा चालू झाली, त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तो चाळे करत होता। मला जाणवलं की तो मला हात लावतोय असं, तर मी त्याला एकदा सांगितलं की तुम्ही काय करताय, तर त्याने तेवढ्यापुरती हात मागे घेतला। त्याच्यानंतर परत त्याने तसंच केलं, तर त्याला बोलली तुमचं काय चाललंय, हे तुम्हाला समजत नाही काय। नंतर तो तिकडे सरकला, त्याच्यानंतर परत त्याने मला तसंच हात लावला। तो मला पूर्ण मी स्पष्ट बघितला माझ्या डोळ्याने की हा असं असं करतोय आणि नको त्या जागी। असं पण नाही की हाताला स्पर्श करतो या असं, म्हणजे दुसऱ्या म्हणजे जी गोष्ट सांगू नाही शकत अशा व्यक्तीने तो माझ्याबरोबर स्पर्श करत होता। नंतर मी त्याला बोलली की तुझं काय चाललंय म्हणून, तर तो बोलतो की नाही असं मी काय केलं, म्हणजे असं उलटं बोलायला लागला। त्याच्यानंतर मग तो बोलतो मला तुला समजतं किंवा तुझं वय काय आहे, माझं वय काय, मी तुझ्या मुलीप्रमाणे आहे। तर तो त्याचं म्हणजे हेच करायला लागलेला। त्याच्यानंतर मग मला राग आला। तो म्हणजे जास्त हे असं कुठल्या लेडीजवर घडू नये, जर त्याने आता थांबवलं नाही तर ह्याच्या पुढे पण तो दुसऱ्या लेडीजवर हे सर्व करू शकतो। तुम्ही नेमका किती वाजता रेल्वे स्टेशनमधून उतरला होतात आणि नेमका किती वाजता रिक्षा पकडला होता आणि कुठे जात होता? मी 6:30 रिक्षा पकडली आणि मी मोरेगावला राहते, तर मोरेगावसाठी मी रिक्षा पकडलेली आणि 7:30 वाजता तिथे रिक्षा त्याला म्हणजे तो आम्ही लोक उतरलो। त्याच्यानंतर सगळे पब्लिक वगैरे आलं। त्याच्यानंतर मग त्याला भरपूर जणांनी मारलं। ते लेडीज लोक बोलले तर तू एकाबरोबर असं करू, तू कोणाबरोबर तू काहीही करू शकतो। तर तिथे मारण सगळ्या लेडीज मिळून म्हणजे सगळे पब्लिकनी मारलं त्याला भरपूर। आता तुम्ही नेमका पोलीस स्टेशनमध्ये आहात, पोलिसांचा नेमका रोल काय आहे? तुमच्याशी कशा पद्धतीने पोलिसांनी गुन्हा वगैरे दाखल केलाय का किंवा आपण गुन्हा दाखल केलाय का? हो, आता गुन्हा दाखल झाला आहे। त्याच्यानंतर बघू आता पुढे काय, त्याला आता सजा देणार आहेत, म्हणजे यांनी पुढे असं करू नये काय। आता तुमची मागणी काय नेमकं की कारण तुमच्यासोबत हा हत्या झालेला आहे, कारण अनेक महिला ह्या घराबाहेर पडत असतात, रेल्वेनं प्रवास करतात, रात्री बेरात्री प्रवास करतात। अशा वेळी जर अशा महिलांसोबत जर कृत्य घडत असेल तर नेमकं एक महिला म्हणून तुमचं काय मागणी? असं सुरक्षा तर सध्या तर आता काय चाललंय ह्याच्यामध्ये तर माहितीच आहे। तर माझं म्हणणं आहे की असं कुठल्याही लेडीजबरोबर होऊ नये, बस माझं एवढंच म्हणणं आहे। आता तुमची मागणी काय पोलिसाकडे? आता त्याला शिक्षा व्हावी पुढे, म्हणजे पुढे ह्यांनी असं केलं नाही पाहिजे कुठल्या पण लेडीज बरोबर, म्हणजे लहान असो या मोठं असो, कुठल्या लेडीज असं नाही झालं पाहिजे। असं पोलिसांना मी विनंती करते की त्यांनी ह्याचं पुढे काहीतरी सोक्ष लावा। निश्चितच आपण बघितलेलं आहे की आजचा रात्री 8 वाजताची ही घटना आहे। संबंधित महिला, पीडित महिला ही ज्या आहेत ह्या रिक्षामध्ये बसल्या होत्या आणि त्यांना रिक्षामध्ये हे असे असले चाळे करण्यात आलेले होते। पब्लिकसह त्या संबंधित महिलेनं त्याला बेदम चोप दिलेला आहे। तुळींज पोलीस ठाण्यामध्ये याबाबत त्या आरोपीला ताब्यात दिलेला आहे। आता पोलीस नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय कारवाई करतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अशा रहदारीच्या ठिकाणी रात्री बेरात्री घराबाहेर पडणाऱ्या महिलांसोबत जर अशा पद्धतीनं जर वर्तन होत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्नसुद्धा निर्माण होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।